नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा फोटो बघून मला असं वाटतं की भले अजितदादांनी किंवा एकनाथ शिंदेंनी त्यांचा जो उठाव केला किंवा जे पण त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी त्यांचे ओरिजिनल पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. पण मला असं वाटतं यांनी यांचे पक्ष सोडून जर काय कमवलं आणि काय गमावलं तर ते ह्या फोटोत एकदम क्लिअर दिसतंय की भले त्यांनी जो उठाव केला किंवा जो त्याग करून ते बाहेर पडले, त्याच्याने त्यांना भले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. मला असं वाटतं की हे पद जरी यांनी मिळवलं असेल, पण त्यांनी जे गमावलं ना ते ह्या फोटोमध्ये एकदम क्लिअर दिसतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप मिळाली नरेंद्र मोदींकडून, ज्या थोरा ज्येष्ठ नेत्यांकडून किंवा जे त्यांचं प्रखर नेतृत्व आहे त्यांच्याकडून जी पाठीवरती थाप मिळाली, मला असं वाटतं मित्रांनो हेच पाठीवरची थाप त्यांनी गमावली. जसं एकनाथ शिंदेंनी जे थोर मोठे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे असतील ते गमावले आहे, तसेच अजितदादांनी शरद पवारांसारखे जे थोर मोठे नेते होते राष्ट्रवादीमधले ते गमावले. आणि दोघांनी मला असं वाटतं की भले पद सत्ता मिळवली असेल, पण जे गमावलं ते ह्या फोटोमध्ये क्लिअर कट दिसत आहे, ते म्हणजे पाठीवरची थाप. नमस्कार. तर या दोघांनी खूप काही कमवलं, पण मला असं वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी गमावली आहे ती म्हणजे पाठीवरती थाप आणि थोरामोठ्यांचा आशीर्वाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.